हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला केलेली सुरुवात. आणि आत्ता दुपारचे 12 वाजलेत. बाकीचे सारं आवरून झालं आहे माझं आणि आत्ताच मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला दाखवलं मी एक उपवासासाठी भाकरी बनवून ठेवली आणि जे आपलं डांगर असतं ना त्याची भाजी बनवली आणि फळं वगैरे बाकीचं थोड्याशा पापड्या पण तळलेल्या आहेत, फळं पण आहेत. आणि आता जेवायचं आहे. तर मुलांचे बाबा काही अजून आलेले नाही तर त्यांची वाट बघते. आणि त्यांच्यासाठी पण म्हणजे चपात्या मी सकाळीच बनवल्या होत्या, नाश्त्याला बनवल्या होत्या, तर मग तसंच दुपारच्या जेवणात पण बनवून ठेवल्यात. आणि भाजी आत्ता बनवली आहे. तर दोडक्याची थोडीशी भाजी बनवली आहे तिघांसाठी. तर ते आले की मग आम्ही जेवण करणार. आणि इथे ना शाश्वती शिवलायना हेल्प करते आहे प्रोजेक्टमध्ये. तर त्याचा प्रोजेक्ट चालू आहे, तो प्रोजेक्ट बनवतो आहे. तर ती आहे ना जे प्रोजेक्टमध्ये त्याने चित्र काढलं आहे ना त्याचा कलर देते आहे. आणि तिला एकदम छान कलर देता येतो, त्याच्यामुळे तो पण देऊन देतो तिला कलर. असं बाहेर वगैरे घालवत नाही ती, तर छान कलर देते ती. आणि त्याचा प्रोजेक्ट झाला आहे इथं पूर्ण, तेच विचारित होते मी त्याला. शिवला आहे ना माझ्या जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्याच्यामुळे तो म्हणतो मम्मी माझा नको व्हिडिओ काढत जाऊ, त्याला नाही आवडत जास्त. त्याच्यामुळे मग वरती चेहरा वगैरे काही मी त्याचा दाखवला नाही, कारण त्याला आवडतच नाही त्याच्यामुळं. आणि इथं कशाचा प्रोजेक्ट बनवला काय आहे ते दाखवत होता तो मला, तेच मी तुमच्यासोबत पण शेअर करते. त्याच्यानंतर मग दुपारी थोड्या वेळ नंतर ते आल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि मग थोड्या वेळ आराम केला. तर आत्ता 3 वाजलेत, म्हणजे दुपारचेच 3 वाजले ते. तर इथं मी आत्ताच उठले आणि हे ब्लाऊज होते म्हणजे जे बसत नाही मला, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण दाखवले होते, कारण हे ब्लाऊज आहे ना बसत नाही आहे. तर थोडीशी त्याच्या टिपा वगैरे काढायच्या आहेत मला, तर त्याच मी आता काढते. आणि मुलं आहेत बाहेर खेळत आहे दोघं पण, तर त्याच टिपा वगैरे मी काढल्या थोड्या वेळ. आणि नंतर मग कपडे काढण्यासाठी बाहेर आले होते, कपडे पण सुकले होते, तर आता कपडे काढण्यासाठी बाहेर आले. त्याच्यानंतर मग चहा वगैरे बनवायचा होता. तर शाश्वती आणि तिचे बाबा बाहेर जाणार होते फिरायला, तर मग त्यांच्यासाठी नाही बनवला, आमच्या दोघांसाठीच बनवला आणि आम्ही चहा घेतला. आणि त्याच्यानंतर मग शिवे ना इथं जे मनी प्लांट होते ना घरातले आणि बाहेरचे, तर त्यांना तो स्प्रे करत होता. म्हणजे कसं प्लॅन्टवर धूळ वगैरे बसलेली असती तर पानं खराब होतात. आणि हे प्लॅन्ट आहे ना बरेच दिवस झाले मागं होतं उन्हात, त्याच्यामुळे जे आपले दसऱ्याचं आवरणं चालू होतं ना, तर त्याच्यामुळे मी मागच ठेवलं होतं, म्हटलं धूळ वगैरे नको बसायला. तर ते उन्हाने थोडंसं खराब झालं आहे, तर आता मी त्याला इकडे सावलीत आणून ठेवलं आहे. आणि हे नवीन आत्ता घरात लावलं आहे मी. आणि हे पण झाडे ना मागच्या साईडला आपलं जे जास्वंद असतं ना, जास्वंद आणि गुलाब आहे. आणि गुलाब बघा म्हणजे खराब झाले, ते भरपूर दिवस झाले त्यांना येऊन. मला आहे ना गुलाबाची फुलंच तोडू वाटत नाही, खराब जरी झाले तरी. मग मी आहे ना त्यांना आपोआप गळून देत असते पाकळ्या, त्यावेळेसच म्हणजे ते जेव्हा मनाने गळतील तेव्हाच, तसं मी हाताने कधीच गुलाब तोडत नाही. आणि इथं ह्या जास्वंदाला पण म्हणजे भरपूर कळ्या आलेल्या आहेत. तर इथं शाश्वती व्हिडिओमध्ये बोलत होती, तिला खूप आवडतं बोलायला व्हिडिओमध्ये, आणि तिला व्हिडिओमध्ये यायला पण आवडतं, कारण लहानपणी कसं कार्टून वगैरे बघतात मुलं, तर त्यात जसं बोलतात ना तसंच बोलती ती सेम, काहीच बदल नाही. आणि मला पण म्हणत होती ती आत्ता की मम्मी मी बोलू का व्हिडिओमध्ये, तर मी म्हटलं बोल, पण ती नंतर लाजली, म्हटली नको मला. आणि
ती जेव्हा फिरून आली ना, तिकडं बायपासला गेले होते तिच्या बाबांती, तर जेव्हा फिरून आली तर तेच सांगत होती मला, ती तिकडं काय काय बघितलं तिनं, रोडला किती गाड्या आहेत तेच सांगत होती. आणि तेवढ्यात तिची मैत्रीण पण आली होती बोलवायला, चल ना खेळायला शाश्वती. तर दोघीजणी नंतर ती म्हटली आम्हाला डान्स करायचा. मग त्याचा थोडासा मी म्हणजे बरेचसे व्हिडिओ शूट केले, पण ते काही मी टाकले नाही कारण गाण्याचं कॉपीराईट येतं, त्याच्यामुळे त्याचा पण आवाज म्यूट केला. तरी इथं त्या दोघीजणी डान्स करत होत्या. दोघींना पण छान डान्स येतो, दोघी पण छान डान्स करत होत्या. त्याच्यानंतर मग तुम्ही तर बघितले किचन वाट्यावर भरपूर भांडे होते, तर ते भांडे मी घासली, किचन वाटा वगैरे पुसून ठेवला. आणि आज संडे त्याच्यामुळे दुपारीच जेवणं वगैरे होतात, म्हणजे उशिरा होतात, त्याच्यामुळे संध्याकाळी काय एवढी भूक नसते कुणाला. तर आणि माझा पण उपवास चालू आहे नवरात्राचा 9 दिवसाचा. तर मग मी त्याच्यासाठी ना खिचडीच भिजू घातली होती, कारण साहेब म्हटले की सगळ्यांसाठी खिचडीच बनव, मला काही एवढी भूक नाही आहे. त्याच्यामुळे मग मुलांना पण खिचडी आवडती, साहेबांना पण आवडती, तर मी त्याच्यासाठी खिचडी भिजू घातली होती. आणि मग नंतर मी फ्रेश वगैरे झाले, नंतर मग मी माझं इथे आवरत होते. तर तेच मग म्हणजे जे डेलीचं जे आपलं स्किन केअर असतं तेच करत होते संध्याकाळचं. तर इथं मी माझं आवरलं. आणि ही जी निव्याची क्रीम आहे ना, फेस क्रीम, ती मी लावते, म्हणजे बरेच दिवस झाले आता. तर थोडेसे पिंपल माझे कमी झाले, कारण माझी ना कोरडी त्वचा आहे, आणि कोरड्या त्वचेला आहे ना जे पिगमेंटेशन असतं ना ते लगेच येतं. त्याच्यामुळे मी सारखं मॉइश्चरायझर वापरत असते. तर ज्याची कोणाची ड्राय स्किन आहे ना त्यांनी म्हणजे कंटिन्यू डेली दिवसातून 2 ते 3 वेळेस मॉइश्चरायझरचा नक्की वापर करा, कारण ज्याची म्हणजे ड्राय स्किनवाल्यांना पिगमेंटेशन हे येतं म्हणजे येतंच. आणि माझं बऱ्याचशा प्रमाणात आता कमी झालं आहे. आणि जर उन्हात गेले ना मी तर खूप दिसतं उन्हाने. आता मध्ये दसऱ्याचं जे आवडलं ना मी, तर त्यावेळेस थोडंफार ऊन लागलंच ना, तर पूर्ण असं चेहरा काळवटला होता माझा, पण आता जरा बऱ्यापैकी फरक पडला आहे. आणि त्याच्यानंतर मी इथं माझे जे ब्लाऊज होते ना, म्हणजे बरेचसे ब्लाऊज होते, ते दुपारी काही केले होते मी, तर त्यातले काही अजून राहिले होते. तर हे लग्नाच्या वेळेसचे ब्लाऊज आहे, तर बघा ते पण मला बसत नाही आहे. तर तेच मी इथं नंतर मग बराच वेळ होता माझ्याकडं, एक तास होता. त्याच्यानंतर मग मी 1 तासात ते ब्लाऊज वगैरे करून घेतले. आणि नंतर आता 8 वाजले, तर आता खिचडी बनवते. आणि मग खिचडी वगैरे झाल्यावर आम्ही जेवण वगैरे करणार, म्हणजे खिचडी वगैरे करणार, मी फराळाचं वगैरे करणार. आणि नंतर मग जर आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग नंतर भेटू, बाय.